सावंतवाडी हातरून सोडत नाही, कुरघोडी थोड्याफार हातरून सोडण्यात की सावंतवाडी आमची अशी काय कमकुवत नाहीये. आम्ही स्ट्रॉंग आहोत. पद नसली तरी आम्ही स्ट्रॉंगपणे आमचं अस्तित्व आम्ही टिकवून ठेवू शकतो. काय म्हटलं तुम्ही तो शब्द? मुख्य सूत्र काय करून टाकतोय? नाही हातरून सोडू शकत नाही. ते असे छुपे वार करतात, त्यांना काय म्हणतात ते माहिती आहे तुम्हाला. तो खरा समोर येऊनच काहीतरी करतो. छुपा कोणाला तरी महिलेचा आधार घेऊन तो त्याला हे म्हणत नाही, ते वाट लावेल पूर्ण सावंतवाडीची. एवढंच मी एवढं सगळं बोलले तर मी नाव पण डिक्लेअर करते. त्यांचं नाव आहे महेश सारंग. ते नेहमी माझ्या विरोधात असतात, नेहमी माझ्या विरोधात कुरघोडी करत असतात. मी जेव्हा निवडून आले तेव्हा इथे मी आलेली, थोडक्यात बोलते, निवडून आली तेव्हा मी इथे आलेली, ते इथे होते. मी काहीतरी कशासाठी आली तिथे, मी दोघंच माणसं म्हटलं होती इथे आली. त्यांनीच आता माझं अभिनंदन पण केलेलं आहे. मी भाजप पक्षाची म्हणून निवडून आली. ते भाजपचं हे करतात, भाजप म्हणजे भाजप लोक बघत नाही, फक्त भाजप माइंड करून ते बोलतात. मी ते भाजपची एक कोणतरी निवडून आलेली आहे व्यक्ती, मोहिनी मडगावकर सोडूनच द्या, मोहिनी मडगावकरचं नावच नको, पण ती व्यक्ती भाजप म्हणून निवडून आली. तिचं अभिनंदन करण्याचं कर्तव्य होतं. एका शब्दाने माझ्याशी ती बोलली नाही किंवा अभिनंदन हा विषयच झाला नाही. त्याच्यावरनं माझ्यावर किती राग असेल आणि मी त्यांचं एवढं काय केलंय हे मला तर कळत नाहीये. त्याच्यामुळे हे असं 3 वेळा झालंय. 3 वेळा माझ्याकडे काही काही गोष्टी, माझ्याकडे काय काय आहे दुसरं हे माझ्याबद्दल झालेलं गॉसिपिंग किंवा काय, पण मी आता फक्त नाव डिक्लेअर केलंय. त्यांचा राग काय माझ्यावर माहित नाही. माझ्या पदाला त्यांचं काय जिव्हाळा आहे, त्यांना कोणाला आणायचंय आता आम्ही नंतर बघूच ना. काम करू दे तिला, आम्ही तिच्या पाठी असणार. जी कोण ते आणणार त्यांच्या मागे आपण असू ना, सगळे आम्ही सगळे असणार. आम्ही काम करणार सदस्य म्हणून.